I am Professor Rajkumar Amule from Electrical Department. मिशन 100% रिझल्टचा हा एक व्हिडिओ आहे. ॲक्च्युली मुलांचे फोन येतात की सर व्हिडिओ येत नाहीत. ऑलरेडी आपल्या चॅनलवर सगळं आहे, त्याचं मी तुम्हाला लिंक वगैरे सगळं सांगतो कसं करायचं. सर्वात मोठा प्रश्न मुलांचा आता येतोय, सर माझा पेपर 60 मार्कांचा असणार की 70 मार्कांचा असणार. खूप मला कॉल येतात मुलांचे, 60 की 70. एकच मी सांगतो तुम्हाला, कन्फर्म नाहीये, म्हणजे 60चा येईल की 70चा येईल हे सांगू शकत नाही. पण एक सांगतो, तुमच्या अभ्यासात काहीही कमी झालेलं नाही. म्हणजे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे 60 साठी तेवढाच अभ्यास 70 साठी. 70चा पॅटर्न कसा होता मी तुम्हाला सांगतो. 70चा पॅटर्न होता 6 and 8. याचा पॅटर्न आहे 6 and 6. 2 प्रश्न असायचे, 6 मार्काला थेरी, 8 मार्काला न्यूमेरिकल. त्या न्यूमेरिकल मध्ये पण 2 मार्काची थेरी होती आणि 6 मार्काचं न्यूमेरिकल होतं. आता जर हा पॅटर्न आला, हा आला तर 6 थेरी 6 न्यूमेरिकल. हा आला तर 6 थेरी प्लस 2 थेरी प्लस 6 न्यूमेरिकल. म्हणजे इथं 8 मार्कांची थेरी व्हायची. क्वेश्चन नंबर, समजा हा क्वेश्चन नंबर 1 ए असेल, हा बी असेल, ते असं काहीतरी यायचं. याचा अर्थ अभ्यासामध्ये काहीही कमी झालेलं नाही. 60चा येऊ 70चा येऊ, फक्त 60चा आला तर 24ला पास, 70चा आला तर 28ला पास. मोस्टली हा येण्याचा चान्स जास्त आहे, पण अभ्यासात कमी नाही. सो हा विचार सोडून द्या. आता मला काय होईल, माझी इनसेम 30ची दिली, मग 40 मध्ये ते युनिव्हर्सिटी बघून घेईल. तुमचं काम नाही, तुमचं काम एकच आहे, अभ्यास करणं. ओके, सो हा विषय क्लिअर झाला का, पॅटर्न काय येईल काय होईल. ओके, हा चलो नेक्स्ट. सर काय करायचं, अभ्यास काय करायचा, म्हणजे याला आपण म्हणूया आजचा व्हिडिओ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटर्जी व्हिडिओ आहे हा. कसा अभ्यास करायचा, कमी वेळेमध्ये काय करायचं, कसं करायचं, म्हणजे पासिंग काय 50+ मार्क मिळतील. ओके, सो परफेक्ट सगळं सांगतो मी तुम्हाला काय करायचं. सगळ्यात पहिले काय करायचं तर युनिट नंबर 5 करायचं. तुम्ही म्हणाल सर काय युनिट नंबर 5च का, मला हे 1 2 युनिट नंबर 5 करायचं. युनिट नंबर 5 करता असताना मी नेहमी सांगतो, माझा हा स्ट्रॅटर्जी आहे माझी. प्रत्येक युनिटमध्ये किती टाईपची थिअरी आहे, म्हणजे फर्स्ट आपण घेतो डेरिव्हेशन, नंतर थिअरी आणि नंतर न्यूमेरिकल. बरोबर. युनिट नंबर 5 मध्ये डेरिव्हेशन कुठलं, एकच डेरिव्हेशन आहे, दॅट इज ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. डेरिव्हेशन एक. थिअरीचे क्वेश्चन, ट्रान्सफॉर्मरचा लॉस, आय थिंक व्हिडिओ बनवला होता मी, ट्रान्सफॉर्मरचा लॉस आहे, डिफरन्स बिटवीन कोर शेल, ट्रान्सफॉर्मरचा वर्किंग प्रिन्सिपल, असे थिअरी क्वेश्चन आहेत. देन सर मशीन मध्ये काय विचारणार, म्हणजे पार्ट ए आहे युनिट नंबर 5. पार्ट ए इज अ ट्रान्सफॉर्मर, याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ आहे. पार्ट बी इज अ मशीन, पार्ट बी मशीन आहे. मग सर मशीन मध्ये काय करायचं, सिंपल आहे. फर्स्ट इज अ डीसी मोटर, देन सिंगल फेज इंडक्शन टाइप, म्हणजे इंडक्शन मोटर सिंगल फेज, दिस इज बी, दिस इज 3 फेज इंडक्शन मोटर. काय क्वेश्चन असतो, राईट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डीसी मोटर, राईट अँड एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज मोटर, राईट अँड एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज मोटर. बास एवढंच विचारणार. का तर तुम्हाला सेकंड इयर मध्ये फक्त डीसी मोटर, इंडक्शन मोटर, 3 फेज मोटर आणि ट्रान्सफॉर्मर याच्यावरती पूर्ण एक सब्जेक्ट आहे, दॅट इज युअर इलेक्ट्रिकल मशीन 1. म्हणून तुम्हाला फर्स्ट इयरला एवढंच विचारतील. फक्त याचे काय काय इक्वेशन एकदा बघून घ्या. सॉरी, डीसी मोटरचे सिंगल फेज, राईट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर, राईट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. काय करायचं, एका पेजवरती डायग्राम काढ, म्हणजे डिफरन्स टाईप मध्ये लिहा. डिफरन्स टाईप मी ते हे रफ असं लिहा थोडक्यात. हा असा लिहा डिफरन्स. काय डिफरन्स, इथं सिंगल फेज इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर आणि डीसी मोटर. म्हणजे वहीचे 3 एका पेजचं हे 3 पार्ट करा. दिस इज डीसी मोटर, सिंगल फेज इंडक्शन, 3 फेज इंडक्शन, त्याची डायग्राम काढा,
डायग्राम काढा. थिअरी बघा काय काय लिहायची. ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, बस. म्हणजे युनिट नंबर 6 मध्ये हा डिफरन्स केला की मशीन पार्टचा विषय संपला. ट्रान्सफॉर्मरचा ऑलरेडी व्हिडिओ बनवला. काय काय म्हणजे काय काय क्वेश्चन येतात, काय काय आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी दुसऱ्यांदा बनवलेला आहे. ओके, सो हे बघा, दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 5. आणि तुमचं नशीब जर चांगलंच असेल तर असं क्वेश्चन येतो, राईट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ राईट टॉर्क इक्वेशन किंवा EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, असा डायरेक्ट क्वेश्चन येतो. आणि खाली एक न्यूमेरिकल असतं. ऑलरेडी युनिट नंबर 5चं न्यूमेरिकल आहे. मी काय करतो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ना ह्या व्हिडिओच्या खाली ते पूर्ण एक तुम्हाला पॅटर्न देतो की कुठल्यासाठी कुठला व्हिडिओ बघायचा. ओके, ऑलरेडी व्हिडिओ सगळे सेट आहेत, ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहेत. तुम्हाला फक्त बघायचं, कष्ट घ्यायचे. काही मुलं तेही कष्ट घेत नाही, सर व्हिडिओ कधी येणार. अरे ऑलरेडी बनवलाय बघा, सगळं आहे चॅनलवरती आपल्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 5. मग काय करायचं, सगळ्यात पहिले युनिट नंबर 5 करा. युनिट नंबर 5 करण्यासाठी तुम्हाला हार्डली 1 ते 1.5 ते 2 तास लागतील, जास्तीत जास्त 2 तास लागतील, काहीच नाही त्याच्यामध्ये. मग काय करू, युनिट नंबर 5 झाल्यावरती युनिट नंबर कुठला करायचा, तर युनिट नंबर 1 करा, काय हरकत नाही. युनिट 1, युनिट 1चे अगदी ठरलेले क्वेश्चन काय काय, क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वगैरे आहे ते. ऍक्टिव्ह पॅसिव्ह, बायलॅटरल, युनिलॅटरल, लूप, डिस्ट्रीब्युटेड. युनिट नंबर 1 चालू आपला. देन राईट अँड एक्सप्लेन पॉवर सिस्टीम डायग्रॅम किंवा ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि ते जे आहे क्वेश्चन. हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन. आणि BEE पास होण्याचा मी फंडा सांगतो आत्ताच तुम्हाला. BEE पास होण्याचा एक आणि एकच फंड आहे. मी जेवढे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, एक PDF बनवली, ती पण PDFची गुगल ड्राईव्ह वगैरेची लिंक टाकतो. PDFचे सगळेच्या सगळे थेरी क्वेश्चन पाठ करायचे आणि मग न्यूमेरिकलच्या नादी लागायचं. थेरी क्वेश्चन पाठ केले, न्यूमेरिकल फक्त 3 युनिटचे करायचे परफेक्ट. युनिट नंबर 5चं न्यूमेरिकल चुकण्याचा चान्स 0%, नाही चुकणार. व्हिडिओ बघा, कुठला व्हिडिओ बघायचा, ऑल न्यूमेरिकलचा एक व्हिडिओ बनवला मी, म्हणजे एक 1 शॉटमध्ये ऑल न्यूमेरिकल, तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट नंबर 5 बिलकुल चुकणार नाही. एक फॉर्मॅट आहे टेबलचा, तो टेबल पाठ केला तुम्ही सॉल्व्ह कराल. ओके, सो युनिट नंबर 1 मध्ये पण, युनिट नंबर 1 मध्ये काय काय बघा, थेअरीचे ठराविक क्वेश्चन आहेत, हे आहेत दिलेलं. देन राईट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ किंवा राईट एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम थेरॉटिकली. व्हॉट इज KCL, व्हॉट इज KVL, हे क्वेश्चन असतात. खूप जास्त इझी होईल. म्हणजे तुम्ही नीट विचार केला ना तर ह्याची थेरी सोपी आहे. न्यूमेरिकलचं काय करणार, 6 मार्काचा थेरीचा विषय झाला सर. आणि डेरिव्हेशन किती, 2 आहेत, स्टार टू डेल्टा अँड डेल्टा टू स्टार. म्हणजे आता मी सांगतो तुम्हाला, जर क्वेश्चन असा आला, काय आला, स्टार टू डेल्टा असा क्वेश्चन आला, तर स्टार म्हणजे एक अक्षर, 1 वर्ड, आणि डेल्टा म्हणजे 2 अक्षर. मराठीत पण लिहितो, इंग्लिशमध्ये पण. म्हणजे काय, स्टार टू डेल्टा, डेल्टामध्ये कन्वर्ट करणं म्हणजे R12, R23 आणि R31, ह्याच्यामध्ये उत्तर आलं पाहिजे स्टार टू डेल्टा करताना. आणि डेल्टा टू स्टार करताना, स्टार म्हणजे एक अक्षर, म्हणजे काय, R1, R2 आणि R3, याच्यामध्ये उत्तर आलं पाहिजे. हा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विचारता डेल्टा टू स्टार, हे लिहितं स्टार टू डेल्टा. विचारता स्टार टू डेल्टा, हे लिहितं डेल्टा टू स्टार. डोळे असे उघडे ठेवायचे, उघडे. स्टार म्हणजे एक अक्षर, म्हणजे माझं उत्तर R1, R2, R3 मध्ये आलं पाहिजे. डेल्टा म्हणजे 2 अक्षर, माझं उत्तर R12, R23 आणि R31 मध्ये आलं पाहिजे. आणि दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1. सर न्यूमेरिकलचं काय, याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. फर्स्ट इज अ स्टार डेल्टा टाईप न्यूमेरिकल, सेकंड KVL KCL आणि थर्ड सुपरपोजिशन. अभ्यास करताना KVL KCL आणि सुपरपोजिशनचाच अभ्यास करा, कारण हे न्यूमेरिकल स्टार टू डेल्टाचं खूप डिफिकल्ट असतं, सुटणार नाही सुटत ते न्यूमेरिकल. मग काय कराल, मग याच्यासाठी सर नाही तर असं होईल, मला क्वेश्चन नंबर 1 मधला A येतो आणि 2 मधला B येतो, मग काय, मग BEE बॅक. तसं नाही झालं पाहिजे. का, थेअरी क्वेश्चन सगळे करा, तिथे जाऊन न्यूमेरिकल चॉईस तुम्ही करा. कळते मला काय सांगायचंय. ओके, सो हे डेरिव्हेशनचं झालं विषय.
हे 2 डेरिव्हेशन केले तुमच्या नशिबाने डेरिव्हेशन, आणि जिथं कुठं डेरिव्हेशन दिसेल डेरिव्हेशन लिहायला चालू करायचं. डायग्राम जे असेल ती काढायची, डेरिव्हेशन लिहायचे. डेरिव्हेशनला आउट ऑफ मार्क पडतात, थेअरीला आउट ऑफ मार्क पडत नाहीत. डेरिव्हेशन परफेक्ट लिहिले आउट ऑफ मार्क पडणार. आणि किती मार्क पडायचे एवढेच. आता नवीन सिलेबस प्रमाणे जर 6 × 4 म्हणजे 6 × 24, जर 4 डेरिव्हेशन परफेक्ट लिहिले 24, विषय संपला, पीडब्ल्यूडी पास. इतके इझी आहे. युनिट नंबर 5 मध्ये एकच डेरिव्हेशन, युनिट नंबर 1 मध्ये 2 डेरिव्हेशन. म्हणजे मला इथं 12 मार्क डेरिव्हेशन इथं फिक्सच झाले आणि न्यूमेरिकलचे पण 12 मार्क फिक्स झाले. हे लक्षात ठेवा गोष्ट. युनिट नंबर 5, युनिट नंबर 1 आणि 5 याच्यामध्ये तुम्ही पास होताच. हे 2च युनिट असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पास होणार. सर याचे न्यूमेरिकल खूप अवघड जातात. एकदाच व्हिडिओ बघा, एकदाच केव्हीएल, केसीएल, सुपरपोजिशन, एकदाच व्हिडिओ बघा. मला बरेचसे मुलं व्हॉट्सअपला पण जॉईन झाले, मी त्यांना पाठवलेलं आहे. हे एकदा व्हिडिओ बघा, आरामात होईल, आरामात. म्हणजे एकही शंका राहत नाही. ओके, केव्हीएल, केसीएल, सुपरपोजिशन. दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1. 2 डेरिव्हेशन, थेअरीचे 5-6 प्रश्न आणि न्यूमेरिकलचे 3 टाईप. त्यापैकी 2 टाईप मी करणार, परीक्षेला 1 टाईप लिहिणार. त्याच्यामध्ये सुपरपोजिशन थिअरम जर पेपरला आलं तर ते जास्त सोपं असतं. म्हणजे तुम्ही बघून घ्या, मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, माझा व्हिडिओ बघा सुपरपोजिशन, तर तुम्हाला इझी वाटेल. चलो, दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1. देन व्हॉट इज अबाउट युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 मध्ये काय काय आहे. युनिट नंबर 2 आहे मॅग्नेटिझम. युनिट नंबर 2 मॅग्नेटिझम. याच्यामध्ये डेरिव्हेशन किती आहे, 3 डेरिव्हेशन आहेत. कोएफिशियंट ऑफ कपलिंग, एनर्जी स्टोर इन मॅग्नेटिक फील्ड आणि पर युनिट व्हॉल्यूम हे आहेत. सर तर ह्या 3 पैकी म्हणजे हे 3 + 2 + 1, 3 आणि 2 5 1 6 डेरिव्हेशन केले. याच्यापैकी पेपरला 3 डेरिव्हेशन 100% येणार. म्हणजे जर मी हे नीट केले तर हिथं काहीतरी 18 मार्क पडणार मला. न्यूमेरिकलचे प्लस. ओके, सांगतो. न्यूमेरिकल झालं. थेअरी क्वेश्चन काय काय असतील. ऍक्च्युअली न्यूमेरिकल थेअरी हा एकच पार्ट आहे, जिथं सगळ्यात पहिला म्हणजे थेअरीमध्ये सांगतो डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल सर्किट. डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक सर्किट. काही डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन्स माझ्या माहितीने डेफिनेशन विचारतील का, थोडं डाऊटफुल वाटते मला, पण विचारू शकतील. 6 मार्काचा पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न आहे, काहीही विचारू शकतील ते. थेअरीचा एक पण क्वेश्चन मिस करायचा नाही. ऑलरेडी नोट्स पण पाठवलेले आहेत, माझ्या नोट्स. माझ्या मुलांनी असाइनमेंट लिहिलेलं मी ऑलरेडी पाठवलेले आहेत बऱ्याचशा मुलांना. ते शेअर करा रे, स्वतःकडे ठेवू नका. सगळ्या गोष्टी शेअर करा सगळ्या मुलांना. चलो, हा विषय झाला डेरिव्हेशनचा, थेअरी क्वेश्चनचा. न्यूमेरिकलचं काय कराल सर. न्यूमेरिकल 2 टाईपचे आहेत. एक आहे एअर गॅप आणि एक आहे डायरेक्ट. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स काढा, म्हणजे मी त्याला डायरेक्ट म्हणतो. का, डायरेक्ट फॉर्म्युले वापरायचे. याच्यामध्ये थोडं डिफिकल्ट आहे. एअर गॅपचे न्यूमेरिकल थोडं डिफिकल्ट आहेत, बट हे न्यूमेरिकल सोपे आहेत. सर मी न्यूमेरिकल पूर्ण सोडवायचं का, नाही. BEE मध्ये न्यूमेरिकल पूर्ण सोडवायचे का, बिलकुल नाही. काय प्रश्न असतो माहिती का या टाईपमध्ये, फाइंड फर्स्ट MMF. व्हॉट इज MMF. N × I. हे MMF काढायला 1 किंवा 2 मार्क असतात, डिपेंड क्वेश्चन कसा येतो. N × I करायला BEE चे तुम्ही सुटू शकता. कसं काय, तुम्हाला जेवढं काढता येते तेवढं काढा. समजा S = L μ0 μRA, हे 2 काढले तरी तुम्हाला कदाचित 3 ते 4 मार्क मिळू शकतील. बाद झाली. 6 पैकी 3 मार्क मिळाले, विषय संपला. हे 2च काढा. सांगायचंय मला काय, कुठलंही न्यूमेरिकल सोडू नका आणि पूर्ण सोडवायचा प्रयत्न करा. ज्या क्वांटिटी बरोबर येतील तेवढे मार्क तुम्हाला मिळतील. केव्हीएल केसीएलच्या न्यूमेरिकलला इक्वेशन काढायला 2 मार्क असतात. 2 इक्वेशन म्हणजे केव्हीएल केसीएल मध्ये तुम्हाला माहिती, इक्वेशन नंबर 1 असतं, इक्वेशन नंबर 2 असतं आणि फायनल उत्तर असतं. पहिल्या इक्वेशनला 2 मार्क, सेकंड इक्वेशनला 2 मार्क आणि उत्तराला 2 मार्क, असे 6 मार्क असतात. आणि इक्वेशन काढणं खूप मुश्किल काम नाही. एकदा व्हिडिओ बघा. म्हणून तर मी तुम्हाला म्हणतोय, न्यूमेरिकलला 4 जरी पडले आपल्याला, जर डेरिव्हेशन 4 केले आणि न्यूमेरिकलला 4 पडू देत, पूर्ण न्यूमेरिकल चुकू द्या, शेवटचं उत्तर पहिलं तर बरोबर येईल. कळते मला काय म्हणायचे. ओके, तर हे युनिट नंबर 2चं भाग आले. 3 डेरिव्हेशन, काही थेअरीचे क्वेश्चन आणि दिस न्यूमेरिकल.
हे दोन टाईपचे आहेत. एक टाईप परफेक्ट करा, पेपरला जाऊन सोडवा. पण एक टाईप नीट केला म्हणजे थिअरी सगळे क्वेश्चन करावे लागतील, नाही तर वरच्यातलं एक येतं आणि खालच्यातलं एक येतं बिडेबली बॅक. ओके, चलो. दिस इज अबाउट युनिट नंबर 2. आता सर युनिट नंबर 3 काय? फंडामेंटल ऑफ एसी. युनिट नंबर 3 काय? फंडामेंटल ऑफ एसी. अगेन फंडामेंटल ऑफ एसी डेरिव्हेशन 2. कुठले? RMS ॲव्हरेज. आणि दुसरा एक पार्ट याच्यामधला ए आहे फंडामेंटल ऑफ एसी, बी आहे RLC सर्किट, प्युअर आर, प्युअर एल, प्युअर सी. त्याच्यामध्ये दोन डेरिव्हेशन आहेत. किती आहेत? दोन. फाइंड करंट इक्वेशन, फाइंड इक्वेशन फॉर करंट फॉर एल सर्किट आणि सी सर्किट. हे 2 + 2 म्हणजे ह्या युनिटमध्ये चार डेरिव्हेशन आहेत. याच्यासाठी इक्वेशन आहे फाइंड करंट इक्वेशन ऑफ एल सर्किट आणि सी सर्किट. 4 झाले. मगाशीचे किती झाले? 1, 2 बरोबर. पहिले युनिट नंबर 5 ला 1, युनिट नंबर फर्स्टला 2, युनिट नंबर 3 ला 3. सॉरी म्हणजे युनिट नंबर नुसार नाही, मी घेतलेल्या सिक्वेन्सने चाललोय. 1, 2, 3, 3 आणि 3 6, 4 10. 10 डेरिव्हेशन पैकी जर 4 डेरिव्हेशन येत असतील परफेक्ट, पास झाला. याच्यामधले हे डेरिव्हेशन तर खूप इझी आहेत. RMS आणि ॲव्हरेज. बरं, याच्यामध्ये एक चुकतं मुलांचं. विचारलंय काय? करंटचं विचारलं तर करंटचं काढा, व्होल्टेजचं विचारलं तर व्होल्टेजचं काढा, व्होल्टेजचं विचारलं तर करंटचं काढलं. म्हणजे असं विचारलं असेल फाइंड V ॲव्हरेज आणि तुम्ही असं काढलं IM/√2. दिस इज रॉंग. 0 मार्क पडतात. तिथं V ॲव्हरेज विचारलं तर Vचं काढायचं. याचा अर्थ काय? डोळे उघडे ठेवून क्वेश्चन बघायचा. डोळे उघडे ठेवून क्वेश्चन बघा. फाइंड RMS व्होल्टेज विचारलंय का फाइंड RMS करंट विचारलाय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नीट बघायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. ओके, सो दिस ऑल अबाउट युनिट नंबर 3. हे झाले. याच्यामध्ये थेरी क्वेश्चन काय काय आहेत? कन्सेप्ट ऑफ लीड लॅग, पुन्हा डेफिनेशन्स, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, त्या डेफिनेशन आणि 2 डेरिव्हेशन. आणि RLC मध्ये काय काय विचारतील? प्युअर आर सर्किट आहे, प्युअर एल सर्किट आहे, त्याचं फेजर वगैरे काढा. किंवा पॉवर ट्रँगल विचारतील, ऍक्टिव्ह रिॲक्टिव्ह ॲपरंट पॉवर. एवढेच क्वेश्चन आहेत युनिट नंबर 3चे. खूप इझी आहे, हे खूप इझी आहे. कळतंय? ओके, सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 3. मी फक्त ओव्हरव्ह्यू का घेतोय? कारण ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ आहेत. तुम्ही माझ्या प्लेलिस्टला चेक करा, किंवा मी आज प्लेलिस्ट एक वेगळी बनवतो FE 2024 साठी. ती तुम्ही प्लेलिस्ट रेफर करा, म्हणजे ते इझी होऊन जाईल. राहिलं शेवटचं युनिट नंबर 4. तुम्हाला सर एवढं सोपं आहे? हे खूप सोपं आहे. युनिट नंबर 4 याच्यामध्ये असेल RL, RC आणि RLC. न्यूमेरिकल राहिले ना मागच्याचे? मागच्याचे न्यूमेरिकल राहिले. युनिट नंबर 3 सांगतो. युनिट नंबर 3 न्यूमेरिकल मध्ये ॲव्हरेजचं एक न्यूमेरिकल असतं. ते थोडंसं लेंजी न्यूमेरिकल आहे, मोठे. त्याचा पण एक व्हिडिओ आहे. एकच व्हिडिओ परफेक्ट बघायचं, अर्ध उत्तर निघतं तुम्हाला. पूर्ण एक न्यूमेरिकल म्हणजे एक व्हिडिओ आहे, आय थिंक 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ नीट बघितला तर अर्धा पार्ट काढता येतो त्याच्यामध्ये. म्हणजे अर्धा पार्ट कुणीही काढू शकतं. असं असतं ते I0ला, म्हणजे जर 0ला किती करंट आहे तो काढला तर तुम्हाला सगळं निघतं. हाफ पार्ट जर काढायचा असेल तुम्हाला, तो व्हिडिओ बघा एकदा. याला 3 मार्क मिळतील. आणि हा कुणीही काढू शकतो. याच्या पुढचा पार्ट थोडासा अवघड आहे. मग पोलर टू रेक्टँगल, रेक्टँगल टू पोलर फॉर्म वगैरे थोडंसं आहे डिफिकल्ट, बट इथपर्यंत सोपं आहे. तो व्हिडिओही तुम्हाला मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ओके, हे युनिट नंबर 3चा विषय संपला. युनिट नंबर 4 हा पार्ट ए आहे आणि पार्ट बी आहे पॉलीफेज. सर याच्यामध्ये डेरिव्हेशन कुठले कुठले आहेत? फाइंड पॉवर इक्वेशन ऑफ RL सर्किट, RC सर्किट अँड RLC सर्किट. हे 3 आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, बोर्डाच्या आवडीचं, माझ्या काळापासून म्हणजे 93-94 पासून आतापर्यंत नेहमी येणारा प्रश्न, व्हॉट इज सिरीज रेझोनन्स अँड फाइंड इट्स रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. हा एक चौथं डेरिव्हेशन. ओके, आणि पॉलीफेज मध्ये 2 डेरिव्हेशन आहेत. कुठला आहे? VL = √3 VPH आणि नेक्स्ट आहे IL = √3
IPH. हे पॉलिफेजचे 2 न्यूमेरिक 1, 2 आणि हे 4 म्हणजे ह्या युनिटला 6 डेरिव्हेशन आहेत. मला माहिती आहे तुम्ही सॉरी एवढं डेरिव्हेशन कसे करू, हे नाही केलं तर हे 2 करा आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं करा. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे नेहमी येतं. सगळ्यात पहिले ते करा. आणि सर याचे मात्र न्यूमेरिकल डिफिकल्ट आहेत. म्हणजे मी सांगू का तुम्हाला, BEE पास होण्यासाठी 3 युनिटचे न्यूमेरिकल परफेक्ट करा, परफेक्ट. आणि ह्या 2 युनिटचे न्यूमेरिकल म्हणजे कसे तर सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती पण व्हिडिओ आहेत. काय करायचं आपल्याला, अर्धे न्यूमेरिकल सोडवायचे. म्हणजे युनिट याचे जर न्यूमेरिकल सोडवायचे असतील ना तर XL काढा, 2πFL XC 1/2πFC ओमेगा L 2πFL देन Z काढायला. हे एवढं जरी काढले 1 2 3 Z तरी तुम्हाला 3 मार्क मिळतात. म्हणजे मला काय करायचं तर मला एवढंच करायचं. मात्र म्हणजे मला सांगायचंय काय तर या युनिटचे न्यूमेरिकल हे अर्धेच सोडवायचे. याच्यावरती व्हिडिओ आहेत, तुम्ही नीट बघितले तर मला पूर्ण सुटतील. पण अर्धे सोडवायचे. थेंबे थेंबे तळीस असे 2 2 3 3 मार्क न्यूमेरिकलला काढायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला 24 मार्क मिळतील. ओके, तर दिस इज माय स्ट्रॅटर्जी. ही माझी स्ट्रॅटर्जी आहे. 60 मार्क 70 मार्क हा पॅटर्न कुठला येईल माहिती नाही. लास्ट टाइम पण पॅटर्न बदलतात ते. सो 60चा आला तरी तुमचा फायदा नाही, 70चा आला तरी तुमचा फायदा नाही, कारण अभ्यास तेवढाच करायचा आहे तुम्हाला. ओके, सो पॅटर्नचं लक्षात घेण्यापेक्षा हे सांगितलेली ट्रिक्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लक्षात घ्या. गुगल ड्राईव्ह टाकतो, इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट टाकतो. तुम्हाला माझ्या नोट्स पाहिजे असेल माझ्या नोट्सचीही तुम्हाला लिंक टाकतो. आणि काय तर दिस इज ऑल अबाउट BEE. खूप जास्त इझी पेपर असतो. पेपर बघून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जे मला डेरिव्हेशन दिसत आहेत ना ते डेरिव्हेशन पहिल्यांदा लिहायचे. आणि डेरिव्हेशनच्या खालचं न्यूमेरिकल जे असेल ते न्यूमेरिकल तुम्हाला आलं पाहिजे. अर्धं आलं तरी चालतं आपल्याला. म्हणजे डेरिव्हेशन जर तुमच्या नशिबाने 4 डेरिव्हेशन पडले 6/24 पास झाला तुम्ही. आणि न्यूमेरिकल तर तुम्हाला युनिट नंबर 5चं परफेक्ट सुटणार. व्हिडिओ बघा. युनिट नंबर 1चं परफेक्ट सुटणार. 6 12 आणि हे 4 जर आले 6/24 आणि 12 36 जर या पॅटर्नने गेला तर 60 मध्ये 40+ आरामात मार्क मिळतील, आरामात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट BEE समरी. अजून एकदा सांगतो, व्हिडिओ सगळे पहिल्यापासून आहेत. एकदा उघड्या डोळ्यांनी नीट बघा, तुम्हाला सगळं सापडेल. ओके, चॅनलवरती बघा. न्यूमेरिकल जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. अडचण आली मला सांगा, मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. भरपूर जणांकडे माझा नंबर आहे. सो ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. आणि काय अडचण आली मी आहे. न्यूमेरिकल प्रयत्न करा, सोडवा. अर्धे न्यूमेरिकल सोडून आपल्याला पास व्हायचे. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.